सर्वांसाठी आपण करतोय। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, सर्वात गेल्या अनेक वर्षाचा जो भेडसावणारा मुंबईकरांचा प्रश्न आहे, मुंबई शहरामध्ये साधारणतः 19,000 पेक्षा जास्त सेस इमारती पागडी इमारती म्हणून ओळखल्या जातात आणि त्या 1960 पूर्वीच्या या इमारती आहेत आणि त्यापैकी काही इमारतींचा पुनर्विकास झालेला आहे, काही इमारती जीर्ण झालेल्या आहेत, काही इमारती पडलेल्या आहेत, काही लोकांचा जीव काही लोक मृत्युमुखी पडलेले आहेत। त्यापैकी जवळपास 13,000पेक्षा जास्त इमारती ज्या आहेत पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत। या इमारतीतल्या भाडेकरूंना महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट नुसार संरक्षण प्राप्त आहे, कारण त्या जुन्या आहेत। या इमारती तसेच त्यातील भाडेकरू व करारनामे त्यांचे कायदेशीर आहेत आणि शासनाने भाडेकरूंच्या हितासाठी रेंट कंट्रोल ऍक्ट आणून त्यांना संरक्षण दिलेलं आहे। त्यांच्या पुनर्वसनाच्या हक्कामुळे घर मालकांना त्यांच्या मालकी हक्काचा योग्य मोबदला मिळत नाही अशी घर मालकांची तक्रार देखील असते। तसेच भाडेकरू व घर मालकांमध्ये अनेक खटले लघु न्यायालयामध्ये कोर्टामध्ये प्रलंबित आहेत। त्यामुळे पागडी इमारतीच्या पुनर्विकासाला अल्प प्रतिसाद मिळतो आहे आणि त्यामुळे पागडी इमारतींचा सुयोग्य व न्याय्य पुनर्विकास गरजेचा आहे। त्यासाठी भाडेकरू तसेच घर मालकांचा हक्क दोघांचाही अबाधित करणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांसाठी व अत्यल्प उत्पन्न गटासाठी EWS आणि LIG फक्त FSI देऊन चालणार नाही, त्यांच्या घरांची विनाशुल्क पुनर्बांधणीच्या खर्चाची तजवीज करणे सुद्धा गरजेचं आहे आणि त्यामुळे एक स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येते आहे, ज्यात खालील तरतुदींचा समावेश करण्यात येणार आहे। भाडेकरूंच्या ताब्यातील घरांचे जेवढे क्षेत्रफळ आहे, भाडेकरूंच्या ताब्यातलं घरांचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढा FSI देय करणे आणि त्याचबरोबर मालकांना भूखंडाच्या मालकीपोटी बेसिक FSI देय करणे, म्हणजे भाडेकरूंनी जेवढा व्याप्त केलाय तो त्यांना मिळाला पाहिजे आणि मालकांना भूखंडाच्या मालकीपोटी बेसिक FSI देखील मिळाला पाहिजे। म्हणून EWS आणि LIG गटातील पागडी धारकांना त्यांच्या क्षेत्राच्या निशुल्क पुनर्बांधणीसाठी लागणारा इन्सेंटिव्ह FSI दिला जाईल, हा देखील निर्णय आपण सरकारने घेतला आहे। जर कोणत्याही कारणामुळे जसं की हाईट रेस्ट्रिक्शनमुळे किंवा इतर प्रतिबंधामुळे जर या तिन्ही प्रकारचे FSI पूर्णपणे वापरणे शक्य नसल्यास उर्वरित जो FSI वाचेल त्याचा TDRच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे। या नियमावलीमुळे पागडी सिस्टीमच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल। या जीर्ण इमारतींची जवळपास 28,000 केसेस आहेत, 28,000 इमारती। या जीर्ण इमारतींची पडझड थांबेल, त्यामुळे होणारी जीवित आणि वित्तहानी टळेल। या इमारतींच्या पुनर्विकासासाठी सध्या अस्तित्वात असलेले अन्य पर्याय जसे 33/7, 33/9 तसाच सुरू राहणार, तो अबाधित राहणार आणि आजवर ज्या इमारतींना या स्कीमचा फायदा झालेला नाही त्यांच्यासाठी हा एक नवीन पर्याय ठरेल आणि या व्यतिरिक्त इमारतीमधील भाडेकरू व इमारत मालकांमधील सुमारे 28,000 खटले प्रलंबित आहेत। या न्याय प्रक्रियेत देखील अनेक कुटुंब दशकांपासून अडकलेली आहेत आणि म्हणून माझी मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा झालेली आहे। पुनर्विकासाला गती देण्यासाठी त्यांच्याकडे आपलं लॉ अँड ज्युडिशरी पुनर्विकासाला गती देण्यासाठी वादही मिटवले पाहिजेत, कारण हे खटले निकाली काढण्यासाठी उच्च न्यायालयाच्या पूर्व परवानगीने पुरेशी अतिरिक्त फास्ट ट्रॅक कोर्ट देखील आपल्याला आवश्यक आहेत। त्याची देखील तजवीज आपण करणार आहोत की पुढच्या 3 वर्षात सर्व खटले निकाली निघतील अशी या ठिकाणी आपण तजवीज करतोय। या योजनेमुळे पागडी तत्वावर राहणाऱ्या लाखो मुंबईकरांना मालकी तत्वावरील हक्काची घरं मिळणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे भाडेकरू तसेच मालकांवर देखील कोणताही अन्याय होणार नाही, कारण दोघांचे हक्क आपण अबाधित ठेवलेले आहेत। नाहीतर मग जर एकाच बाजूने आपण भाडेकरूंसाठी निर्णय घेतला असता तर कोणी कोर्टात